आपण पाहू शकाल बोर्ले या संघाला इथे दोन ऑफिशियल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. रोहित आणि रंगनाथ. पहिल्या षटकार यांचा पहिलाच बॉल. इथे पहिल्या बॉलवरती फटका खेळला आणि इथे पहिल्या बॉलवरती रनआउटची संधी आणि इथे पहिलाच विकेट. पहिली सफलता मिळते श्रीगणेश बोर्ले या संघाला. ते चुकीचा कॉल होता. अगदी हातामध्ये बॉल होता. कल्पेश क्षेत्ररक्षक काढून चांगलंच यावेळेस फील्ड पाहायला मिळाले. थ्रो देखील चांगल्या प्रकारे केला गेला आणि इथे पहिला विकेट मात्र स्कोरबोर्डवरती लागला जातोय रोहितच्या स्वरूपात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय संजू. अरे या गोलंदाजाचा षटकातील पुढील बॉल. इथे फुलटॉस बॉल अगदी कव्हरला फटका. इथे खराब क्षेत्ररक्षण बाहेर होतोय श्रीगणेश संघाकडून. ह्या बॉलवरती दुसऱ्या धावायचा प्रयत्न होतोय. अगदी बघता बघता 2 धावा मात्र वेगाने काढल्या गेल्या. या 2 धावाने संघाचा मात्र श्रीगणेश होतोय विघ्नार्थ मानवडा या संघाचा. परंतु पहिल्या बॉलवरती एक विकेट मिळवला आहे बोर्ले या संघानं. हरिया गोलंदाजाचा षटकातील पुढील बॉल सामना करेल रंगनाथ. इथे पुणे दाडवे बॅटे फटका. जोरदार प्रहार. क्षेत्ररक्षक आहे सोमनाथ आणि इथे बॉल निघून चाललाय. वन बाउंस सीमा रेखा पार. चौकार. नक्कीच या अगोदरच्या सामन्यामध्ये समालोचन करत होते संतोष भाऊ बले. नक्कीच त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. आम्हाला एक मॅचसाठी आराम करण्यासाठी वेळ दिल्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद संतोष भाऊ. हो इथे अजून एक फटका पाहायला होतोय. बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. इथे चौकार. बॅक टू बॅक दुसराही चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. रंगणाच्या बॅटमधून या चौकारानं संघाचा धावफलक विघ्नहर्ता मानवडे या संघाचा जाऊन पोहोचला आहे 10 या आकड्यावरती. यावेळेस अगदी गुडलेंचा बॉल होता. ह्या बॉलवरती थोडीशी गती कमी होती हरियांच्या आणि नक्कीच इथे मात्र रंगनाथने या बॉलला फाईन लेगला बॉलला ढकलून दिला आणि ती 4 धावा येत आहे. षटकातील हरियांचा पुढील बॉल. यावेळेस पुन्हा इथे खुला डब्याचा बॉल ते हलक्या हाताने खेळून काढलाय. मिड ऑफला इथे बॉलला ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक येतोय गौरव. त्या गौरवच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. या बॉलवरती एक सिंगल धाव काढले गेल्या. एक सिंगल धावाने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी एक गडी बाद 11 या आकड्यावरती पाहायला मिळतोय विघ्नहर्ता मानवडा या संघाचा. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरमधील. हरी या गोलंदाजाचा सामना करेल संजू. इथे मात्र उडवला शेवटचा बॉल. बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. इथे ठोकलाय षटकार. संजूच्या बॅटमधून आपल्याला षटकार पाहायला मिळतो आहे. संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी या विघ्नहर्ता मानवडे या संघाचा जाऊन पोहोचतोय अगदी 17 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 आकडा हा आपल्याला पाहायला मिळतो आहे. ते करणच्या माध्यमातून आपल्याला दुसरं षटक पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हर मागडे ठरला गेलाय श्रीगणेश बोर्ले या संघाचा. हरिया गोलंदाजाचा 17 धावा खर्च केलाय पहिल्या ओव्हरमध्ये. परंतु इथे करणला कुठेतरी कमबॅक करणं गरजेचं आहे. कारण पहिलं ओव्हर आपलं मागडे ठरलं. इथे बॅटचा कडा आहे आणि इथे विकेट किपर मिस झाला आणि बॉल मात्र वेगाने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे अजून एक चौकार. यावेळेस नक्कीच चांगली फटकेबाजी विघ्नहर्ता मानवडे या संघाकडून पाहायला मिळते. नक्कीच पहिल्या बॉलवरती एक रनआउटच्या स्वरूपात एक विकेट मिळाला या श्रीगणेश बोर्ले या संघाला. त्यानंतर एक साजेदारी चांगल्याच आपली पाहायला मिळते रंगनाथ आणि संजू
ह्या दोघांमध्ये चांगले एक साजेदारी पाहायला मिळते आहे. ओहो, इथे अजून एक फटका खेळलाय, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे झेल मात्र टिपला गेलाय. इथे दुसरी सफलता श्री गणेश बोले या संघाला. दुसरा झटका लागतोय रंगण्याच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिर आहे 21 या आकड्यावरती. इथे मात्र एक टर्निंग पॉईंट आपल्याला पाहायला मिळतोय, कारण या गोलंदाजाचा पहिला बॉल मागणं ठरला होता, परंतु इथे रंगण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. मिड विकेटला फटका खेळायचा. इथे नक्कीच या फटक्यामध्ये उंची होती, परंतु लांबी कमी पडली इथे आणि सोमनाथ क्षेत्ररक्षक काही चूक करणार नाही. या चांगली झेल आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विघ्नार्थ मानवडे या संघाचा बाळू. नक्कीच बाळू या फलंदाजानं या अगोदरच्या मॅच मध्ये भरपूर चांगला खेळ करून दाखवला होता, भरपूर चांगलं योगदान दिलं होतं. गोलंदाजी आणि बॅटिंग मध्ये थोडेफार धावा चांगल्याच मिळवलं होतं या बॅटरने, परंतु इथे मात्र खूप महत्त्वाचा आज सामना आहे. क्वालिफायरच्या सामन्यामध्ये प्रवेश करायचा असेल तर इथे विघ्नार्थ मानवडे या संघाला चांगलाच रनांचा डोंगर उभा करावा लागेल, कारण समोर श्री गणेश बोले आज संघ आहे, तगडा संघ आहे. श्री गणेश बोले आज संघ नक्कीच चेज करण्यात देखील माहीर आहे आज संघ, परंतु सध्या तरी इथे आपल्याला सुरुवात विघ्नार्थ मानवडे संघाची चांगलीच आपल्याला पाहायला मिळते. यास सरकारी मर्यादा संपलेली आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 21 धावा जोडल्या गेल्यात स्कोअरबोर्डवरती. षटकातील करण या गोलंदाजाचा चौथा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. अगदी यावेळेस कोलाटप्पाचा बॉल होता, ढकलून दिला आणि इथे खराब क्षेत्ररक्षण. अगदी यावेळेस गोलंदाज मागणे ठरतोय करण, कारण इकडे मात्र मिड विकेटला खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं सोमनाथच्या माध्यमातून. कारण इथे वाटलं होतं की नक्की सरळ बॉल येईल, पण बॉल पडल्यानंतर इथे बॉलने वळण घेतले आणि इथे सोमनाथ यांना काही अंदाज आला नाही. इथे 4 धावा. पुढील बॉल शॉर्ट पिच बॉल आहे. अगदी यावेळेस हलकाचा कट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे पंचांचा निर्णय टीव्ही आंबेडकरी आलेला आहे. हा बॉल नक्कीच चेक केला जाईल. बघूया गोलंदाज शेपमध्ये असेल का, चुकीचा बॉल आहे का चांगला बॉल आहे, नक्कीच आज चेक केला जातोय. यस, वाईट घोषित केला जाईल. इथे अतिरिक्त एक धाव जोडली जाते या विघ्नार्थ मानवडे या संघाच्या खात्यामध्ये. 26 धावा जोडल्या गेल्यात. इथे आडव्या बॅटने फटका, फाईन लेगला बॉलला ढकलून दिले, एकदा मात्र वेगाने काढली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल आणि नक्कीच इकडे खराब क्षेत्ररक्षण, आणि खराब क्षेत्ररक्षणच्या कारणामुळे इथे आपल्याला तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र पूर्ण झाल्या विघ्नार्थ मानवडे या संघाच्या. या 3 धाव्याने संघाचा स्कोअरबोर्ड सध्या तरी 29 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही या षटकामधील शेवटचा बॉल शिल्लक आहे, कारण या गोलंदाजाचा करणचा देखील महागडवर ठरला गेलाय. सध्या तरी 12 धावा खर्च केलाय. एक मात्र विकेट पाहायला मिळतो या रंगनाथचा. त्यानंतर शेवटचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल करण, सामना करेल संजू. ओ इथे खूप बाहेर बॉल निघून चालला. इथे अजून एक खराब बॉल पाहायला मिळतोय. 1 बाउन्स वाईट. नक्कीच इथे मात्र गोलंदाजाला दंडित केलाय. पुढील जर बाउन्सर बॉल आला तर इथे नक्कीच बिमर बॉल घोषित केलं जाईल. एक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओ यावेळेस रिव्हर्स टाइम आणि इथे बॅटचा कडा नाही का, ओव्हरची समाप्ती. नक्कीच इथे नसीब संजू यांचा पाहायला मिळतोय. नक्कीच जर इथे बॅटचा कडा असता तरी इथे विकेट मात्र दिला असता, परंतु इथे लेग बायच्या स्वरूपात डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. दोन ओव्हरच्या समाप्तीमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते विघ्नार्थ मानवडे या संघाचं धावफलक 2 गडी बाद 30 आकड्यावरती जाऊन पोहोचले. म्हणजे चांगल्या धावा आहेत सध्या तरी या 2 ओव्हरमध्ये.
ती थोडंसं एक अर्धाच मिनिटासाठी ड्रिंक ब्रेक होतोय, लगेच सामन्याला सुरुवात होईल. एक मात्र संघ क्वालिफायमध्ये प्रवेश केलाय, तो संघ आहे जय अंबिका उबाडेवाडी या संघानं. नक्कीच तिथे मात्र सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण बघत होतो, लक्की बॉईज खैरगाव वर्सेस जय अंबिका उबाडेवाडी. आणि तिथे नक्कीच त्या सामन्यामध्ये कमी स्कोर होता 40-42, परंतु तिथे मात्र उबाडी या संघानं अगदी डिफेंड केलंय. म्हणजेच जबरदस्त गोलंदाजी उबाडेवाडी या संघाची आपल्याला पाहायला मिळाली. आपला संघ देखील विजय झाला होता आणि क्वालिफायच्या सामन्यामध्ये प्रवेश केलाय. परंतु इथे मात्र नक्कीच कोणता संघ विजय ठरतोय सध्या तरी या चालू सामना पाहतोय. सेकंड राऊंडचा दुसरा सामना विघ्नहर्ता मानवडे वर्सेस श्री गणेश बोर्ले. इथे अजून एक चुकीचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इथे अतिरिक्त धाव घेण्याचा प्रयत्न देखील होते, परंतु ती वाईटच्या स्वरूपात एक धाव जोडली जाते. शेतकऱ्याला कल्पेच्या पुढील बॉल. इथे अगदी सरळ फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, इथे बरोबर टायमिंग जुळवता आला नाहीये. इथे फटका फसला गेलाय आणि इथे अजून एक चांगली झेल आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेच्या माध्यमातून स्वतः गोलंदाजीवरती एक झेल मात्र पकडले कल्पेश गोलंदाजांना. ते तिसरा धक्का लागतोय विघ्नहर्ता मानवडे या संघाला. बाळूच्या स्वरूपात पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे, मिस्टर पप्पू. पप्पू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हलक्या हाताने बॉलला ढकलून दिले लेग साईडच्या दिशेने. या बॉलवरती एक सिंगल धाव काढली जाते. एक धावेने संघाचा धावफलक 32 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. षटकातील पुढील बॉल. हो, अगदी यावेळेस फुलालेंचा बॉल होता, अगदी खोला डब्याचा बॉल. इथे मात्र संजूला मोठा फटका खेळता आला नाही. ते डॉट बॉल कल्पेश गोलंदाजाचा पायर होतोय. अगदी बॉल पाडल्यानंतर थोडंसं ऑफ साईडच्या दिशेने वळण घेतोय बॉल. नक्कीच इथे बॅटर मात्र मिस होत आहे. हो, इथे मात्र अगदी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न झाला होता आणि आणि इथे काय घडलं आहे आणि विकेट. फलंदाज नक्कीच पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता आणि नक्कीच लक्ष्मी रेषा सोडून थोडंसं बाहेर होतं आणि इथे चांगले स्टंपिंग आपल्याला बाहेर मिळते ज्ञानूच्या माध्यमातून आणि इथे विकेट मिळतोय. श्री गणेश बोर्ले या संघाला अजून एक विकेट मिळतोय. म्हणजेच इथे चौथा धक्का लागतोय विघ्नहर्ता मानवडे या संघाला. संघाचा धावफलक 32 आकड्यावरती पाहायला मिळतोय. अजूनही या षटकामधील शेवटचा बॉल शिल्लक आहे कल्पेश या गोलंदाजाचा. नक्कीच जर पाहायला गेलो तर कल्पेश या गोलंदाजाने या ओव्हरमध्ये चांगलीच कमालीची गोलंदाजी केली. मात्र एक वाईट बॉल या ओव्हरमध्ये पाहायला मिळतो आहे. त्यानंतर पाहायला गेलं तर अगदी डॉट वाईट विकेट 1 डॉट विकेट. त्या शेवटचा बॉल. ओ, यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पीस बॉल होता. डॉट बॉल येतो. ओव्हरची समाप्ती.
नक्कीच आजच्या दिवसासाठी नक्कीच चांगलेच संख्येने या ठिकाणी प्रेक्षक उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जातो आहे. नक्कीच च्या दिवसामध्ये नक्कीच चांगले सामने आपल्याला पाहायला मिळाले. सकाळपासून तर सध्या संध्याकाळपर्यंत नक्कीच चांगले सामने पाहायला मिळतील. सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतो सेकंड राऊंडचा दुसरा सामना विघ्नहर्ता मानवेडा वर्सेस श्री गणेश बोले आणि इथे मात्र नक्कीच पुन्हा एकदा एक विकेट श्री गणेश बोले या संघाला मिळतोय. सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला विघ्नहर्ता मानवडे या संघाचा फलंदाज, परंतु इथे नॉस्टॅकला असेल. गोलंदाजी मार्कवर देखील आपल्याला पाहायला मिळतो या श्री गणेश बोले या संघाचा गोलंदाज सोमनाथ, परंतु इथे सोमनाथची चांगली सुरुवात आहे चौथ्या ओव्हरमध्ये. इथे षटकातील पुढील बॉल, इथे स्कोर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पंचांनी वाईट घोषित केला. अतिरिक्त एक धाव जोडली जाते. एक धावाने संघाचं स्कोरबोर्ड विघ्नहर्ता मानवडे या संघाचं जाऊन पोहोचतोय 5 गडी बाद 33 आकड्यावरती. अजूनही सोमनाथ या गोलंदाजाच्या ओव्हरमधील 4 बॉल शिल्लक आहे. षटकातील तिसरा बॉल, ओहो यावेळेस खेचलाय मिड विकेटला. उंच अंतर किती असेल, इथे मात्र जबरदस्त झेल विकेट. की मात्र नक्कीच करणच्या माध्यमातून चांगली झेल आपल्याला पाहायला मिळते. अगदी जंप मारून यावेळेस या झेलला पकडलं गेलं आहे. इथे मात्र डगआउटच्या असलेला सागर, प्रकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मात्र विघ्नहर्ता मानवडे या संघाचा स्कोरबोर्ड मात्र रोखला गेलाय. नक्कीच 2 ओव्हरमध्ये चांगल्या धावा होत्या, 30 धावा होत्या. त्यानंतर चौथ्या षटकाला सुरुवात झाली आणि केवळ 3च धावा वाढल्या गेल्या त्या सध्या तरी विघ्नहर्ता मानवडे या संघाच्या. म्हणजे इथे चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या श्री गणेश बोले या संघाची. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल का सोमनाथ, आणि इथे पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसराही झटका लागतोय. बॅटचा कडा लागला गेलाय आणि इथे अजून एक झेल चांगले पाहायला मिळते. षटकातील अजूनही 2 बॉल शिल्लक. सोमनाथ या गोलंदाजाच्या पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे अक्षय. सध्या तरी 7 विकेट स्कोरबोर्डवरती लागला गेला आहे विघ्नहर्ता मानवडे या संघाच्या, आणि धावफलक केवळ 33 धावा. इथे पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि इथे अजून एक रन आउट आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे इथे या ओव्हरमध्ये आपल्याला सोमनाथच्या गोलंदाजीवरती 4 विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे इथे नक्कीच सोमनाथ जर पाहायला गेलो तर ओव्हर अति सुंदर यावेळेस ओव्हर पाहायला मिळतोय, कारण या ओव्हरमध्ये 4 विकेट पाहायला मिळत आहे. केवळ एक वाढच्या स्वरूपात धाव खर्च केले. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर 5 बॉल मात्र डॉट पाहायला मिळत आहे. 4 तर विकेट आपल्याला पाहायला मिळत आहे या ओव्हरमध्ये. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे चौथ्या ओव्हरमधील आणि पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. योगेश न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय. शेवटचा बॉल चौथ्या ओव्हरमधील
यावेळेस शॉर्ट पिच बॉल होता, इथे योगेशला जमला नाही. या ओव्हरची समाप्ती, 4 ओव्हरच्या समाप्तीला तर संघाचं दाफलक अगदी 33 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. विघ्नहर्ता मानवडा हा संघ खूपच कमी स्कोर या 4 ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय. विघ्नहर्ता मानवडा संघाचा 2 ओव्हरमध्ये नक्कीच चांगल्या धावा होत्या, 30 धावा होत्या. त्यानंतर 2 ओव्हरमध्ये अगदी पाहायला गेलं तर 3च धावा आल्यात. म्हणजे इथून मोठा कमबॅक केला आहे श्रीगणेश बोले या संघानं. ते शेवटचे षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय कल्पेश. षटकात पुढील बॉल इथे नक्कीच पुन्हा एकदा कव्हरला फटका खेळला आहे. एक धाव मात्र वेगाने कंप्लीट होत्या. ती इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय. ते 2 धावा तर जोडले जाते पहिल्या बॉलवरती कल्पेशच्या. या 2 धाव्याने संघाचं स्कोरबोर्ड मात्र 35 आकड्यावरती जाऊन पोचलं. अजूनही या 5 बॉलवरती कुठेतरी चांगले धावा मिळवणं गरजेचं आहे. 15 ते 16 धावा मिळवल्या तर नक्कीच एक चांगलं आव्हान असेल. 45-48च्या आसपास धावा आपल्याला पाहायला मिळतील. परंतु इथे मोठा फटका खेळणे गरजेचं आहे. ते मात्र नक्कीच फटका खेळला गेला आहे, परंतु इथे बॅटला बॉल लागलेला आहे का? यस, इथे पंचांचा हात वरती होतोय, म्हणजे इथे विकेट. 9वा धक्का लागतोय, म्हणजे शेवटचा विकेट शिल्लक आहे. आणि शेवटचा एक राहिलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, दिगंबर. पुढचा बॉल इथे मात्र नक्कीच आपल्याला सामना करताना पाहायला मिळतोय. दिगंबरला मात्र काही समजलं नाही आहे. पुन्हा एकदा अचूक टेपवरती बॉल फेकी केलाय कल्पेश या गोलंदाजानं. शेवटचं विकेट शिल्लक आहे. इथे बघूया विघ्नहर्ता मानवडा हा संघ ऑलआउट होऊ शकतोय का? परंतु सध्या तरी इथे 2 बॅटर सिंगल डबलने आपल्या संघाचा दाफलक मात्र पुढे ढकलतोय. या बॉलवरती एक सिंगल धाव काढली जाते आहे. एक धावेने संघाचा स्कोरबोर्ड 36 आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. 2 बॉल शिल्लक आहेत. अजून एक कल्पेश गोलंदाजाचे या षटकामधील 5वा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. सामना करेल योगेश. हे 2 बॉलवरती कुठेतरी चांगल्या धावा मिळवणं गरजेचं आहे. इथे खराब बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि बॉल मात्र अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे, म्हणजे इथे नशिबाचा चौकार आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि पंचांना वाईट देखील घोषित केला. इथे 5 धावा जोडल्या जात आहे. तर नशीब असतात काहींच्या, तर नक्कीच योग्यच नशीब, म्हणजे इथे नशीब गांडू कल्पेशचं. इथे अचूक टप्पा पाहायला मिळतो आहे. हा बॉल मात्र चेक केला जाईल. बघूया, लगेचच आपल्याला डिसिजन कळलं जाईल. तर नक्कीच यस, बॉल आहे इथे. अचूक टप्प्यावरती बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर शेवटचा बॉल शिल्लक, संघाचा दाफलक 41 आकड्यावरती. ते खोला टप्प्याचा बॉल आहे. बॅटचा कडा देखील लागला गेला, इथे फाडला गेला. इथे क्षेत्ररक्षक आहे, बॉलला अडवला गेला. दुसऱ्या धावेचा कॉल, इथे रन आउट. इथे ऑल आउट झाले विघ्नहर्ता मानवडा संघ. 42 धावा स्कोरबोर्डवरती लागला गेला. 43 धावांचं आव्हान. नक्कीच अगोदरच्या मॅच मध्ये श्रीगणेश बोले वर्सेस आपल्याला पाहायला मिळालं होतं अवळखेड, आणि अवळखेड या संघाने देखील इतक्याच धावसंख्या मिळवल्या होत्या. त्या सामन्यामध्ये देखील 43 धावांचं आव्हान होतं. आणि इथे पुन्हा एकदा या सेकंड राऊंडच्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा 43 धावांचं आव्हान आपल्याला पाहायला मिळतो आहे. परंतु तिथे मात्र संघ वेगळा होता, इथे वेगळा आहे.
तो संघ ते संघाने भरपूर शिवसंघर्ष या संघाने भरपूर संघर्ष केलं होतं, भरपूर मेहनत केली होती, परंतु तिथे तो संघ मात्र विजय होऊ शकला नाही कारण तिथे मात्र नक्कीच एक चांगली साजेदारी आपल्याला पाहायला मिळाली होती लाला आणि हरीची. इथे मात्र नक्कीच विघ्नार्थ मानवडे या संघाला हा सामना जिंकण्यासाठी खरं तर चांगली गोलंदाजी करणं गरजेचे आहे. ते खूप कमी स्कोरबोर्डवरती लागला गेला आहेत. ते खऱ्या अर्थानं फिल्डिंग आणि गोलंदाज हेच चांगलं करणं गरजेचं आहे. बघूया, 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते, करण आणि लाला. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत, करण आणि लाला. स्टॅक वरती सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय करण नॉन स्टॅकले लाला. प्रथम गोलंदाजी हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय रंगण्याच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरचा पहिलाच बॉल. इथे बॅटचा कडा आहे आणि इथे नक्कीच बॉल मात्र मिस झालाय विकेट किपर कडून आणि बॉल मात्र मागच्या दिशेने यावेळेस रोखला जातोय आणि इथे या बॉलवरती 2 धावा तर काढल्या गेल्या आहेत. पण रिप्ले मध्ये पाहू शकाल अगदी बॅटचा आतल्या बाजूला बॅटचा कडा होता आणि खूप अवघड झेल होती. इथे मात्र रोहितला ही झेल टिपता आली नाही आणि इथे नक्कीच बॉल मात्र अडला गेला. या बॉलवरती 2 धावा, या 2 धावांनी श्री गणेश होतोय बोर्ली या संघाचा. रंगनाथचा पुढील बॉल शॉर्ट पिच बॉल, इथे कव्हरला फटका, अगदी गॅप मध्ये बॉलचा पाठलाग करताय. इथे बॉल मात्र वेगाने निघून चालला सीमा रेखा पार. इथे 4 धावा पाहायला मिळत आहे. या 4 धावाने संघाचा स्कोरबोर्ड मात्र श्री गणेश बोर्ली या संघाचं 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. इथे यार्कर डिलिव्हरी, अगदी सरळ दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक होतोय, इथे खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. अजून एक चौकार, बॅक टू बॅक दुसराही चौकार आपल्याला पाहायला मिळतोय करणच्या बॅटमधून. वेळीच नक्कीच सोमनाथ होता क्षेत्ररक्षक, इथे नक्कीच पुरेपूर बॉल अडवण्याचा प्रयत्न केलाय. आपण पाहू शकाल रिप्लेमध्ये अगदी इथे जर खाली बसलं गेलं असतं इथे क्षेत्ररक्षक नक्कीच बॉल अडवता आलं असतं, परंतु इथे नक्कीच एक चूक पाहायला मिळतोय विघ्नार्थ मानवडे या संघाकडून. इथे रिव्हर्स अटॅम्प आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे पुन्हा धावा मिळतोय या बॉलवरती. इथे बॉल अडला जातोय. 2 धावा मात्र वेगाने पळून पूर्ण होत्या. या 2 धाव्याने संघाचा स्कोरबोर्ड मात्र 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय श्री गणेश बोर्ली या संघाचा. इथे पुन्हा एकदा पुढील बॉल घेऊन जाईल रंगनाथचं यावेळेस मागडं ओव्हर ठरताना पाहायला मिळतो. हे 2 चौकार नसते आले तर नक्कीच एक चांगला ओव्हर पाहायला मिळालं असता. ते 5वाच बॉल पाहायला मिळेल. इथे मात्र मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळतो. फाईन लेगला बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. इथे अजून एक चौकार, या ओव्हरमधील 3रा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय करणच्या बॅटमधून. या चौकारांना संघाचं स्कोरबोर्ड सध्या तरी 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि ते रंगनाथ मात्र मागडं ठरला गेलाय. शेवटचा बॉल शिल्लक, सामना करेल करण.
षटकातील पुढील बॉल यावेळेस दांडी दांडी गोल तिरफळाचित्त फलंदाज बाद. इथे पहिली सफलता विघ्नार्थ मानवडे या संघाला. अगदी यावेळेस बॅटर करून अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इथे आतल्या बाजूने बॅटचं कडं लागलं आणि बॉल स्टंप वरती जाऊन आदळला आहे आणि इथे एक विकेट पहिली सफलता मिळते विघ्नार्थ मानवडे या संघाला. ओव्हरची समाप्ती झाली. या 1 ओव्हरमध्ये 16 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्यात. ते बाळू गोलंदाजी मार्क सज्ज झालाय. पहिलाच बॉल इथे पहिल्या बॉलवरती आडव्या बॅटने फटका. ते बॉल गॅपमध्ये बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे 4 धावा. पहिल्या बॉलवरती 4 धावा पाहायला मिळतोय लालाच्या बॅटमधून. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. ते मात्र चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बाळू या गोलंदाजाचा दुसरं षटक गाठवतोय संघासाठी. दुसरा आणि वैयक्तिक पहिला. ते संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी पाहायला मिळतोय. श्री गणेश बोले या संघाचा 20 या आकड्यावरती. प्लेस अजूनही एक बॉल शिल्लक आहे. बाळू या गोलंदाजाचा सामना करेल लाला. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आहे परंतु इथे नक्कीच बॅट आणि बॉलचा संपर्क आहे का, परंतु नाही आहे. इथे संपर्क नाही आहे. पॉवर प्ले समाप्त. षटकातील चौथा बॉल पाहायला मिळतो. बाळूया गोलंदाजा इथे अगदी सरळ दिशेने फटका खेळलाय. उंची अंतर भरपूर आहे. बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. इथे पुन्हा एकदा चांगली झेल मात्र टिपली गेली आहे ग्राउंडच्या बाहेर भागाने. पुन्हा एकदा चांगली झेल टिपली. या अगोदरच्या मॅचमध्ये देखील ग्राउंडच्या बाहेर भागाने चांगली झेल टिपली होती. ते पुन्हा एकदा चांगली झेल. इथे कोलो टपाचा बॉल आहे. अगदी हलक्या हाताने खेळून काढलाय. लेग साईडच्या दिशेने ढकलून दिले. एकदा मात्र वेगाने काढली जाते. दुसऱ्या धाव्याचा कॉल देखील पाहायला मिळतो आहे आणि इथे या बॉलवरती 2 धावा काढल्या जात आहे. या 2 धाव्याने संघाचं स्कोरबोर्ड सध्या तरी 28 आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. तर शेवटचा बॉल शिल्लक आहे दुसऱ्या ओव्हरमधील. संघाचा धावफलक 28 या आकड्यावरती पाहायला मिळतो आहे. ते नक्कीच आपण रिप्लेमध्ये पाहू शकाल. या अगोदरचा बॉलवरती षटकार टोकला होता आणि इकडे नक्कीच एक भागा या प्रेक्षकांना चांगली झेल मात्र टिपली. इथे अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु बाळू या गोलंदाजानं अगदी यावेळेस लाले या बॅटरला बीट केला आहे. इथे ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाच्या स्कोरबोर्डवरती लागला गेला आहे 28 आकड्यावरती. अजूनही समीकरण 18 बॉल आणि 15 धावांचं समीकरण
पाहायला मिळतो. इथे तिसरे षटक आपल्याला पाहायला मिळेल विघ्नार्थ मानवडे या संघाकडून रंगणाच्या माध्यमातून, परंतु इथे नक्कीच बॉल जास्त आहेत आणि धावा कमी, आणि इथून पुढे डिफेंड करणं फारसं अवघड आहे. रंगनाथ गोलंदाजी मार्क सज्ज झालाय. तिसरं षटक घेऊन ते पहिलाच बॉल तिसऱ्या ओव्हरमधील सामना करेल कल्पेश. तर 15 धावांचं समीकरण सध्या तरी पाहायला मिळतोय. 18 बॉलमध्ये 15 धावा. ते पहिला बॉल, इथे पहिल्या बॉलवरती नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि इथे फटका फसला गेला. इथे झेल टिपतोय सागर. ती दुसरी सफलता विघ्नार्थ मानवडे या संघाला. दुसरा धक्का लागतोय श्रीगणेश बोले या संघाला. नक्कीच
ते समीकरण अजूनही 13 बॉल आणि 10 धावांचा पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. नॅनू यावेळी सालक्या त्याने पॉईंटच्या दिशेला बॉलला ढकलून दिले. ह्या बॉलवरती एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळतोय. या संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय 34 या आकड्यावरती. 3 ओव्हर संपुष्टात आले आहे. 34 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्या. 3 विकेट. आता समीकरण 12 बॉल आणि 9 धावा. पप्पू गोलंदाजी मार्को सज्ज झाला. इथे बॅटचा कडा आहे. अगदी यावेळेस थर्डमॅनला झेल मात्र टिपली गेली. फाईन थर्डमॅनला इथे क्षेत्ररक्षक होता आणि इथे या प्रकारच्या माध्यमातून इथे आपल्याला झेल आपल्याला पाहायला होतोय. चौथा धक्का लागतोय श्री गणेश बोले या संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सागर. पप्पू या गोलंदाज षटकातील पुढील बॉल सामना केलेला सागर इथे सफल होऊन मारण्याचा प्रयत्न झाला होता. इथे सागर या बॅटरला मात्र या बॉलवरती फटका खेळता आला नाही. या सध्या तरी चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पप्पू या गोलंदाजीच्या या ओव्हरमध्ये 2 बॉल फेकी केल्या आणि दोन्ही बॉल मात्र निर्धार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसरा बॉल डॉट. त्या समीकरण 10 बॉल आणि 9 धावा. अजूनही सामना जिंकण्याची एक छोटीशी उमेद आपल्याला पाहायला मिळते विघ्नहर्ता मानवडे या संघाकडून. परंतु इथे नक्कीच सागर हा बॅटर मोठ्या फटक्या खेळण्यात माहीर आहे. परंतु जर इथे अजूनही विकेट येत राहिले तर नक्कीच एक चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल. आणि नक्कीच इथे मात्र फटका फसला गेला आहे. क्षेत्ररक्षक येतोय रंगनाथ. इथे मात्र नक्कीच खूप लॉंग डिस्टन्स होतं रंगनाथसाठी आणि इथे झेलपर्यंत पोहोचू शकला नाही. ते झेल सुटला जातोय. या बॉलवरती 2 धावा जोडल्या जातील. या 2 धावा संघाचा धाफलक 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. षटकातील पुढील बॉल यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळलाय. ग्राउंड फटका मिड विकेटकडे आपल्याला पाहायला होतो. इकडे चांगले क्षेत्ररक्षण रंगण्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला होतोय. या बॉलवरती केवळ एक सिंगल धाव काढली जाते. या एक धावाने संघाचा स्कोरबोर्ड मात्र एकने पुढे ढकलला आहे 37 आकड्यावरती. तर समीकरण 8 बॉल आणि 6 धावा. म्हणजे इथे पप्पूचा देखील चांगला ओव्हर आपल्याला पाहायला होतोय. खूप कमी स्कोअर लागला गेला होता स्कोरबोर्डवरती आणि नक्कीच ते कमी स्कोअरचा पाठलाग करताना सध्या तरी श्रीगणेश बोले या संघाला आपण पाहतोय. आणि तर मात्र समीकरण 8 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. आणि इथे बॅटर हरी आणि सागर मैदानाच्या आतमध्ये असे 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहे. ते थोडंसं फील्डमध्ये फेरबदल केला जातो. नक्कीच अजूनही मात्र प्रयत्न करणं सोडला नाही. अजूनही भरपूर प्रयत्न चालू आहे विघ्नहर्ता मानवडा या संघाचा. आणि हा प्रयत्न करणं नक्कीच गरजेचं आहे कारण अजूनही हा सामना जिंकू शकतोय. इथे 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 खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय योगेशच्या माध्यमातून. इथे या बॉलवरती दुसरा दाबायचा प्रयत्न आणि नक्कीच इथे पुन्हा एकदा क्लोज डिसिजन आहे. पुन्हा एकदा पंचकडे टी.व्ही. आंबेडकर निर्णय दिला गेला आहे. हा रनआउटचा डिसिजन मात्र चेक केला जाईल.
नॉट आउट. षटकातील पुढील बॉल. ओ यावेळेस यार्कर डिलिव्हरी अगदी यावेळेस पायावरती बॉल फिकी केला आणि इकडे नक्कीच एक चांगले आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा ठेवे आंबेडकरने निर्णय, पुन्हा एकदा क्लोज डिसिजन. विकेट. ते रनआउट सागर. ती मात्र आता समीकरण येऊन राहिले 6 बॉल आणि 4 धावा. इथे एक चांगलंच टर्निंग पॉईंट आपल्याला पाहायला मिळतो या विघ्नार्थ मानवडे या संघाकडून. परंतु इथे ना पुढे ह्या 4 धावा मात्र डिफेंड करायच्या आहेत अक्षय या गोलंदाजाला 6 बॉलमध्ये. बॅटर हरी आणि सोमनाथ नॉस्टॅकवरती पाहायला मिळतोय. सहा बॉल आणि 4 धावा चं समीकरण सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी मार्क सज्ज झाला आहे विघ्नार्थ मानवडे या संघाकडून. शेवटचे षटक आपल्याला पाहायला मिळतो आहे अक्षयच्या माध्यमातून. तर स्टॅगवरती श्रीगणेशच्या बोले या संघाचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे हारी. नॉन स्टॅकला सोमनाथ. ते थोडंसं फील्ड मात्र सजवलं जातं आहे विघ्नार्थ मानवडे या संघाचं, कारण अजूनही संधी आहे इथून सामना जिंकण्याचे विघ्नार्थ मानवडे या संघाला. कुठेतरी 4 बॉल मात्र अचूक टप्प्यावरती फेकणं गरजेचं आहे. या 4 धावा डिफेंड करण्यासाठी इथेच खूपच मेहनत घ्यावं लागेल विघ्नार्थ मानवडे या संघाला. चला सामन्याला सुरुवात करायची आहे, जास्त टाईमपास करायचा नाही आहे मित्रांनो. ते नक्कीच एक खूप क्लॉज फील्ड ठेवला गेला या लेग साईडच्या दिशेला. ती कारण इथे धावा रोखायच्या आहेत, त्यामुळे इथे थोडंसं फील्ड थोडंसं टाईट केलं जातो आहे. कव्हरला देखील एक फील्ड सर्कलच्या आतमध्ये लावलं गेलं आहे आणि इकडे लेग साईडच्या दिशेने अगदी क्लोज एक फील्ड लावला गेला आहे. षटकातील पहिलाच बॉल आणि इथे आडवे बॅटने फटका स्क्वेअर लेगला बॉलला ढकलून दिला आहे. इकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि इथे हो इथे अजून एक रन आउट. एक सिंगल धाव तर जोडली जाते, परंतु इकडे अजून एक धोक्याची घंटी वाजली गेली श्रीगणेशची बोलली या संघाची. सोमनाथच्या स्वरूपात यावेळेस धावबाद होतोय फलंदाज सोमनाथ. ते मात्र टाईट सामना आलेला आहे सध्या तरी विघ्नार्थ मानवडा वर्सेस श्रीगणेशच्या बोली या दोन्ही संघामध्ये चांगला सामना रंगला गेला आहे सध्या तरी. ते समीकरण अजूनही 5 बॉल आणि 3 धावा. त्या पहिल्या बॉलवरती एक रनआउटच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. अक्षय गोलंदाज षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल, सामना करेल न्यू बॅटर गौरव. फुलटॉस बॉल आहे हे अगदी यावेळेस आडवे बॅटने फटका खेळवला आहे लेग साईडच्या दिशेने. एकदा मात्र वेगाने कमल या दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इकडे मात्र नक्कीच चांगले रन बिटवीन आपल्याला पाहायला मिळतोय. ते जबरदस्त रन बिटवीन आणि नक्कीच पंचांनी देखील या ठिकाणी टिपे आंबेडकर पुन्हा एकदा डिसिजन नो बॉलसाठी इथे अपील केली. बघूया हा बॉल नक्कीच चेक केला जातोय.
नो बॉल. विजय झालेला संघ आहे सरगणेशा बोर्ली हा संघ. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल आजच्या तिसऱ्या दिवसामधील शेवटचा सामना तो म्हणजे क्वालिफायर सामना असेल.